नमस्ते. मी प्रोफेसर टी.एस. दाडगे. आज आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयामध्ये सेक्शनल ऑर्थोग्राफिक हा पहिला टॉपिक आहे. एम.एस.बी.टीच्या सिलेबसमध्ये प्रथम वर्ष मेकॅनिकलसाठी हा विषय आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग. आणि या इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये पहिला टॉपिक जो आहे सेक्शनल ऑर्थोग्राफिक हा टॉपिक आहे. ऍक्च्युली हा टॉपिक जो आहे सेक्शनल व्ह्यूज या नावाने देखील आपण इंजिनिअरिंगमध्ये अभ्यास करतो. याच्यामध्ये कसं आहे, ऑर्थोग्राफिक व्ह्यूज, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन हे पहिल्यांदा आपल्याला बघितलं पाहिजे आणि त्याच्यामध्येच आपण सेक्शनल ऑर्थोग्राफिक नंतर त्याचा पुढचा टप्पा आपण पूर्ण करूया. आज आपण छोटे छोटे एलिमेंट्स घेऊन आपण ऑर्थोग्राफिकचं पहिलं मी इंट्रोडक्शन करतो. आपल्याला क्वाड्रंट सिस्टम माहित आहे. क्वाड्रंट सिस्टम आपण बघितलेली आहे. फर्स्ट क्वाड्रंटची व्याख्या, ऑब्जेक्ट हा पहिल्या क्वाड्रंटमध्ये ठेवला जातो, एचपीच्या वर आणि व्हीपीच्या अलीकडे असतो. त्याचा फ्रंट व्ह्यू आम्हाला व्हर्टिकल प्लेनवर मिळतो, टॉप व्ह्यू आम्हाला एचपीत मिळतो आणि रोटेशनमुळे तो एक्स वायच्या खाली जातो. सेकंड क्वाड्रंट सिस्टम आम्ही ही वापरत नाही. आणि थर्ड क्वाड्रंट सिस्टम, थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड, ही मेथड आम्ही वापरतो. त्याच्यामध्ये फ्रंट व्ह्यू एक्स वायच्या खाली असतो आणि टॉप व्ह्यू आम्हाला एक्स वायच्या वर मिळतो. तो सेकंड क्वाड्रंटमध्ये, थर्ड क्वाड्रंटमध्ये ऑब्जेक्ट ठेवल्यामुळे एचपी वर त्याचा टॉप व्ह्यू मिळतो आणि रोटेशनमुळे तो वर जातो. आता फर्स्ट अँगल मेथड आणि थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड एकमेकाच्या विरुद्ध असतात. आपल्याला माहित आहे फर्स्ट क्वाड्रंट सिस्टम किंवा फर्स्ट अँगल मेथड मध्ये फ्रंट व्ह्यू एक्स वायच्या वर व्हीपी वर मिळतो, टॉप व्ह्यू एचपीत मिळतो, रोटेशनमुळे खाली जातो. त्याच्या उलट थर्ड अँगल मेथड आहे. थर्ड अँगल मेथड मध्ये ऑब्जेक्ट हा थर्ड क्वाड्रंट मध्ये ठेवला जातो. ऑब्झर्वर हा पहिल्या क्वाड्रंटला पॅरलल तो जसा होता तसाच खाली जातो आणि पुढून बघितल्यानंतर त्याचा फ्रंट व्ह्यू त्याला एक्स वायच्या खाली व्हर्टिकल प्लेनवर मिळतो आणि टॉप व्ह्यू एचपी मध्ये मिळतो बॅक साईडला. रोटेशनमुळे तो वर जातो. म्हणून थर्ड अँगल मध्ये टॉप व्ह्यू वर, फ्रंट व्ह्यू खाली, आणि फर्स्ट अँगल मध्ये टॉप व्ह्यू वर, फ्रंट व्ह्यू एक्स वायच्या टॉप व्ह्यू एक्स वायच्या खाली मिळतो. हे दोन्हीचे गुणधर्म आहेत. आणि फर्स्ट अँगल आणि फोर्थ अँगल मेथड किंवा फोर्थ क्वाड्रंट सिस्टम या एकमेकांच्या विरुद्ध असतात. आम्ही ह्या वापरत नाहीत. हे आपल्याला आपण बघितलेलं आहे. ती क्लिप तुम्ही ते नंतर बघून घ्या. आता आपण असं करूया की सेक्शनल ऑर्थोग्राफिकच्या पहिला आपण ऑर्थोग्राफिकचा ऑब्जेक्ट आपण काढूया. छोटे छोटे एलिमेंट्स मी घेतो, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट त्याचे क्लिअर समजावून सांगतो. थोडस तुम्हाला यामध्ये थोडस लक्ष द्यावं लागेल. रिपीट रिपीट ही क्लिप बघावं लागेल. आता आपल्याला एक आयसोमेट्रिकच्या रूपानं एक रेक्टँग्युलर ब्लॉक किंवा स्क्वेअर ब्लॉक जो आहे आयसोमेट्रिकचा पहिला आपण काढूया. आणि हा काढल्यानंतर मी तुम्हाला त्याचं ऑर्थोग्राफिक काढून दाखवतो. आता समजा हा आहे आमचा आयसोमेट्रिक मध्ये हे डॉटेड लाईन दाखवत नसतात, पण तुम्हाला समजावं म्हणून मी हे काढण्याचा प्रयत्न करतो. इथं हा आयसोमेट्रिक मध्ये हा एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. आता या ठिकाणी इथे मी ही डायमेन्शन लाईन आहे. हे अँगल असतो 30 डिग्रीचा आणि हा अँगल असतो 30 डिग्रीचा. आता ही डायमेन्शन लाईन अशी थोडासा डिस्टन्स ठेवून ही डायमेन्शनची ही एक्सटेन्शन लाईन ऍक्च्युअली ह्याला पॅरलल ह्या लाईनला ही डायमेन्शनची लाईन काढतोय आणि ही 10 mm हवी असावी. कधी ही ऑब्जेक्ट लाईन पासून आमची डायमेन्शन लाईन 10 mm बाहेर असावी किंवा 10 mm वर असावी. ऑब्जेक्टच्या बाहेर जर असतील तर, काही डायमेन्शन ऑब्जेक्टवर जे दिलेले असतात त्याला थोडस तिथं बंधन येत नाही. आता ही एक्सटेन्शन लाईन आहे, हे थोडंसं तुम्हाला पाठ करावं लागेल. आणि ही आहे डायमेन्शन लाईन. हे आरोज थोडेसे लक्ष देऊन आरोज काढावे लागतील. आरो मस्ट बी आरो यूज इन द बुक. हे आरो काढण्याचे हे आहे. आता हे समजा हे आहे 50 mm आणि हे आहे 100 mm.
आणि हे मी उंची घेतो ह्या बेस लाईनला डायमेन्शन लाईन. आता मी आरो अलाइन सिस्टीम न करता पॅरलल डायमेन्शनिंगचे वापरतो, म्हणजे पुढून बघितल्यानंतर सारे डायमेन्शन आपल्याला ओरिजिनल दिसतात. हे 100 घेतले, हे 50 घेतले आणि हे 30 घेतो मी. आता मी बाण इकडून जर दाखवलो, आरो काय दाखवतो ह्या लाईनला किंवा ह्या लाईनला, ही लाईन पॅरलल काढायची अशी आणि आरो असा दाखवायचा. आरो समजा हा एक्स आहे. एक्स काय दाखवतो, आरो इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वर, मीन्स या डायरेक्शन मधून ऑब्झर्वर बघत आहे. तर ह्याची पहिली फ्रंट व्ह्यू कोणता होईल, हे व्हर्टिकल प्लेन. ह्याला नेमिंग पण करतो मी परत. हे आपल्याला ऑब्जेक्ट, हा बेसिकचा ऑब्जेक्ट आहे. हा जर बेसिक समजला तर तुमच्या ऑर्थोग्राफिकचं पहिल्यांदा बेसिक लॉजिक मी समजावून सांगतो, समजून घ्या. एकदा दोनदा ही क्लिप बघितल्यानंतर ऑर्थोग्राफिक खूप सोपं आहे. ही फिगर आहे आयसोमेट्रिक, त्याला ह्याला नेमिंग करतो मी. नेमिंग करताना कशीही करा, काही फरक पडत नाही. समजा मी ह्याला ए, ह्याला बी, ह्याला सी आणि ह्याला डी नाव देतो. हा फ्रंट प्लेन आहे याचा, ए बी सी डी. आता ह्याच्यामध्ये ई नेमिंग कशी, स्टाईल कशा बघा, एफ हे जी आणि हे एच. तुम्ही नेमिंग कशी करा. आता आरो मी इकडून दाखवले, तुम्ही इकडून जर दाखवला आरो, पुस्तकामध्ये प्रॉब्लेम मध्ये एक्सची जी डायरेक्शन असते ती फ्रंट व्ह्यूची डायरेक्शन समजली जाते. हा जर फ्रंट व्ह्यू असेल तर ऑटोमॅटिकली हा साइड व्ह्यू होतो. साइड व्ह्यू म्हणजे राईट हँडचा साइड व्ह्यू. इकडून बघताना ही बाजू माझी जी आहे, मी जिकडून बघतोय ही उजव्या हाताची बाजू आहे. हा प्लेन जो आहे हे राईट हँड साइड व्ह्यू आहे आणि हे उलट इकडला लेफ्ट हँड साइड व्ह्यू होतो. आता जर तुम्ही आरो इथं जर काढलात, असं जर दाखवलात आरो, ह्या रेषेला पॅरलल अशी रेषा, बघणारा इकडून बघतोय, तर हा ह्याचा फ्रंट व्ह्यू होईल. तो फ्रंट व्ह्यू झाला तर हा लेफ्ट हँड साइड होईल, हा राईट हँड साइड होईल आणि बॅक होईल. आता ह्याला मी थोडंसं नेमिंग करतो. थोडं नेमिंग करताना लक्ष करा, या रेक्टँग्युलर ब्लॉक मध्ये एकूण किती फेस आहेत बघा. हे फ्रंट व्हर्टिकल फेस आहे, हा बॅक व्हर्टिकल फेस आहे, हा राईट व्हर्टिकल फेस आहे, हा लेफ्ट व्हर्टिकल फेस आहे, हा टॉप फेस आहे, हा बॉटम फेस आहे. आता तुम्ही इथे मी नेमिंग करतो, थोडीशी तुम्हाला नेमिंग समजावी म्हणून करतोय. तुम्हाला ह्याचं नॉलेज पहिल्या सेमिस्टरमध्ये तुम्ही ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन, ऑर्थोग्राफिक व्ह्यूज शिकलेला आहे. प्रोजेक्शन आणि व्ह्यू मध्ये थोडासा फरक असतो, तो आपण पुढे कधी बघूया. एकच फरक आहे, आयसोमेट्रिक प्रोजेक्शन म्हटल्यानंतर ऍक्च्युली त्याच्या नॅचरल स्केल न घेता आयसोमेट्रिक स्केल घेतल्या जातात आणि आयसोमेट्रिक व्ह्यू म्हटले की नॅचरल स्केल घेतल्या जातात. ह्या स्केल नॅचरल घेतल्या जातात. व्ह्यू मध्ये नॅचरल आणि प्रोजेक्शन मध्ये आयसोमेट्रिक स्केल घेतल्या जातात. 0.815 न त्याला मल्टिप्लाय केलं जाते, म्हणजे दिलेल्या डायमेन्शनला 0.815 न मल्टिप्लाय करायचं, जेवढं काही येईल 82 81 पॉईंट समथिंग ते तेवढं इथं काढायचं असते, पण दाखवायचं असते 100च. हे असते आयसोमेट्रिक स्केल. आयसोमेट्रिक स्केल मध्ये दिलेल्या आयसोमेट्रिक ऑब्जेक्ट मध्ये जे डायमेन्शन घेतलं जाते, ओरिजिनल डायमेन्शन न घेता त्याला आयसोमेट्रिकच्या स्केल फॅक्टरनं 0.815 न मल्टिप्लाय करतात, म्हणजे तिथं 18% त्याचं डायमेन्शन रिड्यूस होते आणि त्या फॅक्टरनं मल्टिप्लाय करून जे काही येईल 81 पॉईंट समथिंग ते तिथं मेजरमेंट तेवढी घेतली जाते 81.5 ची, पण ऍक्च्युली लिहिलं जाते 100. 50ला 0.815 न मल्टिप्लाय करायचं, जेवढं काही येईल 40-42 जे आहे ते तेवढं घेऊन हे डायमेन्शन काढायचं असते, पण दाखवायचं असते 50. 30ला त्या 0.815 न मल्टिप्लाय करायचं असते आणि जे आलेलं डायमेन्शन आहे 26, 27, 28 जे काही ते तेवढे लिहायचं असते, पण दाखवायचं असते 30. हे असते आयसोमेट्रिक स्केल. आयसोमेट्रिक प्रोजेक्शन म्हटल्यानंतर ते डायमेन्शन घेऊन हे काढतात. आता ही आहे आयसोमेट्रिक व्ह्यू, आयसोमेट्रिकची एक फिगर. आता इथं मी तुम्हाला थोडस ऑब्जेक्टची टॉप, बॉटम, फ्रंट, बॅक, लेफ्ट, राईट फेसेस कसे असतात दाखवतात. आता इथे फेस किती आहेत बघा, अलीकडचा फेस, पलीकडचा फेस, राईटचा फेस, लेफ्टचा फेस, टॉपचा फेस, बॉटमचा फेस. आता इथे नावं देऊन मी तुम्हाला ते दाखवतो. आता या ठिकाणी बघा ए बी सी डी फ्रंट, ह्या एक्स कडून बघत असताना फ्रंट व्हर्टिकल फेस, फ्रंट पुढचा व्हर्टिकल उभा फेस. आता एबीसीडीच्या अपोजिट पलीकडे बघा ई एफ जी एच, ई एफ जी एच हा बॅक पलीकडे, इकडून बघताना ह्या बघणाऱ्याला तो पाठीमागचा व्हर्टिकल फेस आहे, बॅक व्हर्टिकल फेस. आता एफ लिहितो मी फेस. आता फ्रंट व्हर्टिकल आणि बॅक व्हर्टिकल आहे. आता इकडला जो फेस आहे हा इकडून बघतोय,
बघत असताना त्याची ही राईट बाजू आहे, हा राईट व्हर्टिकल फेस आहे. कोणता मग? BFGC, राईट व्हर्टिकल फेस. आता ही शॉर्ट फॉर्म आहे, तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. हा राईट व्हर्टिकल फेस आहे. आता इकडला लेफ्ट आहे AEHD, लेफ्ट व्हर्टिकल फेस. हे पार्टच करावं लागेल. आता बघा टॉपचा फेस कोणता आहे? AEFB, AEFB, टॉप व्हर्टिकल फेस. आता तुम्ही ही नेमिंग देताना AEFB क्लॉकवाईज घेतले मी, तुम्ही असेही घेऊ शकता ABFE, काही फरक पडत नाही. आता इथं DHG आणि C, बॉटम व्हर्टिकल फेस. आता इथं थोडस विचार करा, ह्या 6 फेसेसला तुम्हाला पाठच करावं लागेल. आता मी थोडं ह्याचे गुणधर्म सांगितलो. तुम्ही बघणारा जो आहे एक्स डायरेक्शन बघताय आणि हे ऑटोमॅटिकली ह्याची वाय डायरेक्शन बनते. ह्या रेषेला अशी पॅरलल किंवा ह्या रेषेला 1 2 3 4 हे असं पाहिजे. आणि हे आहे वाय. वाय डायरेक्शन म्हणजे साइड व्ह्यू. हा एक्स फ्रंट व्ह्यू डायरेक्शन आणि वाय साइड व्ह्यू डायरेक्शन. आता इथे मी वरून असं एक झेड दाखवतो, झेड टी व्ही डायरेक्शन, DIRECTION. आता विचार करायची गोष्ट आहे पाठच. एक्स इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ फ्रंट व्ह्यू, वाय इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ साइड व्ह्यू, कोणता बी असेल राईट किंवा लेफ्ट असेल, आणि झेड इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ टीव्ही. आता खालून बॉटम व्ह्यू नसतो किंवा बॅक व्ह्यू नसतो, असतो तो पण आम्ही इथं दाखवत नाही. फ्रंट साइड कोणती बी असेल, मग लेफ्ट असेल किंवा राईट असेल, आणि टॉप, हे 3 फेसेस आम्हाला 3 व्ह्यू आता दाखवतात. आता मी थोडं इथं बारकावे तुम्हाला सांगतो मी. आता ज्या वेळेस ऑब्झर्वर थोडस बारीकीने हे करायचे, लक्ष करा, एकदा दोनदा ही क्लिप ऐका आणि एकदा बेसिक कन्सेप्ट जर ऑब्जेक्टचे समजले तर ते पुढे तुम्हाला कोणत्याही फिगर मध्ये तेच एक फिगर फक्त नंबर ऑफ एलिमेंट्स वाढतात. एखाद्या प्लेटमध्ये, हे रेक्टँग्युलर प्लेट आहे, ह्याच रेक्टँग्युलर प्लेटमध्ये एखादी होल असेल व्हर्टिकल पोझिशनला, हॉरिझॉन्टल पोझिशनला, लेफ्ट कडून किंवा फ्रंट कडून, किंवा एक्सटेंडेड पार्ट असेल, किंवा एखादी रिब असेल, एखादी सिलेंड्रिकल ब्लॉक टॉपला असेल, किंवा बॉटमला असं स्लॉट मारलेले असतील, म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स पुन्हा वाढत जाणार आहे. पण आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आणखी थोडं बेसिकचं तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्यावेळेस तुम्ही ऑब्झर्वर एक्स डायरेक्शन बघत असेल, ऑब्झर्वर looks from x direction. ज्यावेळेस तो एक्स डायरेक्शन बघत असेल तर त्याला एक फेस पूर्ण दिसतंय. त्या फेसचं नाव आहे फ्रंट व्हर्टिकल फेस. ABCD हे फेस त्याला पूर्ण बरोबर व्हर्टिकल फेस दिसतंय एक्स डायरेक्शन बघत असताना. आता थोडं विचार करा, तो ज्यावेळेस वाय डायरेक्शन मधून बघत असेल, वायच्या परफेक्टली पॅरलल, त्याला राईट हँड साइडचा व्हर्टिकल फेस, राईट व्हर्टिकल फेस त्याला दिसतो, BFGC परफेक्टली दिसतो. आणि त्याच्या मागला जो फेस आहे AEHD तो त्याला दिसत नाही, तर दोन्ही एकमेकाला कोइन्साइड होतात. आता इथं बघा ABCD त्याला दिसतो, पूर्ण ट्रू दिसतो तो लांबी आणि उंचीना, पण त्याच्या मागे जो EFGH आहे तो फेस त्याला दिसत नाही, तो त्याला कोइन्साइड होतो. म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये 2 फेसेस असताना देखील एकच फेस दिसतो, तो आहे फ्रंट व्हर्टिकल फेस. बॅक व्हर्टिकल फेस दिसत नाही, हे पाठच करायचं. आता ज्यावेळेस तू वाय डायरेक्शन बघतोय राईट हँड साइड कडून, त्याला BFGC हे राईट व्हर्टिकल फेस क्लिअर जेवढा आहे तेवढंच दिसतंय, आणि ते तुम्हाला लेफ्ट साइडला काढायचं असते, ते पुढे बघू आपण. पण ह्याच्या मागे जो फेस आहे AEHD बॅक व्हर्टिकल साइड व्हर्टिकल फेस, AEHD
लेफ्ट व्हर्टिकल फेस, लेफ्ट व्हर्टिकल फेस आहे तो तो त्याला दिसत नाही. आता तो वरून बघतोय झेड डायरेक्शन टॉप व्ह्यू मध्ये. टॉप व्ह्यू मधून बघताना त्याला AEFB हे टॉप व्ह्यूच्या रूपाने त्याला दिसतंय आणि त्याच्या खाली जो फेस आहे DHGC तो त्याला दिसत नाही. आता उलट आणखी एक तुम्हाला याच्यामध्ये सांगतो मी. तो एक्स डायरेक्शन बघत असताना त्याला फक्त फ्रंट व्ह्यू मध्ये ABCD हे व्हर्टिकल फेस एवढंच फेस दिसतंय, ह्याच्या बॅक साईडचा फेस दिसत नाही. आणि हे राईट व्हर्टिकल फेस आणि लेफ्ट व्हर्टिकल फेस जे आहेत ते दिसतात, पण कसे? फक्त एका लाईनच्या रूपाने. बघा तो एक्स डायरेक्शन मधून बघत आहे, त्याला हे जे फेस आहे BC जेवढी उंची आहे त्याची तेवढी उंची त्याला दिसते, ह्या उंचीच्या मागली ही उंची त्याला कोइन्साइड होते. आणि BF आणि CG या जे लाईन्स आहेत ह्या लाईन्स त्याला सिंगल पॉइंटच्या रूपाने दिसतात. सिंगल पॉइंट म्हणजे B च्या मागे फक्त F पॉइंट दिसतो. हे पूर्ण एज त्याला एक्स डायरेक्शन मधून बघत असताना दिसत नाही. तसंच या साईडला पण तेच होत आहे. आणि ज्यावेळेस तो टॉप व्ह्यू मधून किंवा साइड व्ह्यू मधून बघत असतो तर त्यावेळेस देखील का होतंय बघा. साइड व्ह्यू मधून बघत असताना हे राईट व्हर्टिकल फेस दिसतंय आणि ही पूर्ण BA किंवा CD लाईन जी आहे त्याला या व्ह्यू मध्ये साइड व्ह्यू मध्ये दिसत नाही. हे फेस फ्रंट व्हर्टिकल फेस जे आहे ना त्याला दिसत नाही. सिंगल लाईन जेवढी BC आहे तेवढंच AD आहे, तेवढ्याच उंचीचे ते फेस पूर्ण फेस सिंगल लाईनच्या रूपाने दिसतो, म्हणजे तो दिसत नाही. आणि बॅक व्हर्टिकल फेस पण तसंच होतंय. आता इथं थोडस विचार करा, या ठिकाणी हे समजणं गरजेचं आहे. काही लोकांना समजणं 50% लोक पहिल्या एक्सप्लेनेशन मध्ये समजून घेतात, पण काही लोकांना एकदा दोनदा ही क्लिप बघावी लागते. आता थोडस विचार करायची गोष्ट आहे. मी ज्यावेळेस फ्रंट व्ह्यू मधून बघत होतो फ्रंट व्हर्टिकल फेस दिसत होता, बॅक दिसत नव्हता. साईडचे दोन्ही फेस पण सिंगल लाईनच्या रूपाने दिसले मला. आणि साइड व्ह्यू मधून बघत असताना साइड व्ह्यूचं मला राईट हँड साइड व्ह्यू दिसत आहे, बॅक साइड दिसत नाही. आणि फ्रंट व्हर्टिकल आणि बॅक व्हर्टिकल जे दोन फेसेस आहेत ना ते सिंगल लाईनच्या रूपाने एवढ्याच उंचीचे मला साइड व्ह्यू मध्ये दिसत आहेत. आता तिसरी कंडिशन, झेड डायरेक्शन मधून तुम्ही बघत आहात. झेड डायरेक्शन मधून बघत असताना तुम्हाला टॉप व्ह्यू दिसत आहे. AEFB हा टॉप व्ह्यू तुम्हाला क्लिअर दिसतोय. आता या ठिकाणी ह्याच्या खालचा बॉटमचा फेस दिसत नाही किंवा ह्याचे व्हर्टिकल राईट व्हर्टिकल, लेफ्ट व्हर्टिकल, बॅक व्हर्टिकल आणि फ्रंट व्हर्टिकल हे सारे प्लेन आहेत ना हे सिंगल लाईनच्या रूपाने दिसतात. कसं? हा व्हर्टिकल फेस AB च्या रूपाने दिसतो, हा व्हर्टिकल फेस EF च्या रूपाने दिसतो. खाली एज पण आहे तिथं, म्हणून त्याचे नाव आम्हाला फक्त लिहायचे असतात. आता या ठिकाणी थोडासा विचार करा, एका व्ह्यू मधून बघत असताना त्या ठिकाणी एक व्ह्यूचा तो प्लेन आहे तेवढा दिसतो, त्याच्या बॅकचा दिसत नाही. आणि साईडचे एक दोन टॉपचे आणि बॉटमचे दिसत नाहीत, त्या सिंगल लाईनच्या रूपाने दिसतात. आता मी इथं तुम्हाला या ठिकाणी हे काढून दाखवायचा प्रयत्न करणार आहे. हे तुम्ही हे लिहून घेतलेलं आहे तुमच्याकडे आहे असं गृहीत धरून मी हे पण कट करतो. आणि हे ऑब्झर्व्हरचं डायरेक्शन एक्स असेल, वाय असेल, झेड असेल तर या 3 डायरेक्शन मध्ये ते कसं येत आहे ते तुम्हाला मी इथं सांगण्याचा प्रयत्न केलाय. व्हेन ऑब्झर्व्हर लुक्स फ्रॉम एक्स डायरेक्शन, आता त्याला काय दिसते? फक्त त्याला he can see only front view. आता तेच नंबर 2चं वाक्य असं होईल. when observer looks from y direction, y direction न बघत असेल तर he can see only RHSV राईट हँड साइड व्ह्यू, त्याला राईट हँड साइड व्ह्यूच दिसतो. आता 3 नंबर असं म्हणावं लागेल. when observer looks from z डायरेक्शन, वरून बघतोय टॉप व्ह्यू मधून z डायरेक्शन, he can see only top view, he can see only front view च्या ऐवजी तर TV. तिन्ही गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असं गृहीत धरतो. आणि मी या ठिकाणी तुम्हाला ह्याचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू कसा येतो ते फर्स्ट अँगल मेथडने दाखवतो. हे मी कट करणार आहे. आता पहिल्यांदा या ऑब्जेक्टचा आयसोमेट्रिक व्ह्यूचं कन्व्हर्शन आम्हाला
आयसोमेट्रिकचं कन्व्हर्शन आम्हाला ऑर्थोग्राफिक मध्ये करावं लागतंय. म्हणजेच आम्ही का करतो, ऑर्थोग्राफिक मध्ये आम्ही दिलेल्या 3D फिगरचं कन्व्हर्शन फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यूच्या रूपानं करतो. आणि हे जे करतो ना, ह्याचं कारण काय सांगताय का, ही जे फिगर आयसोमेट्रिकची ड्रॉ केली जाते ना, ती आम्हाला ऑब्जेक्ट कसा असेल, कसा दिसत असेल 3D मध्ये हे दाखवण्यासाठी आयसोमेट्रिक वापरलं जाते. पण ज्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युली ऑब्जेक्ट बनवायचा असतो, कन्स्ट्रक्शन करायचा असतो, त्यावेळेस तुम्हाला आयसोमेट्रिकची फिगर तुम्हाला एखाद्या इंजिनियरच्या नात्यानं, एखाद्या कामगाराला किंवा एखाद्या मशीनवर काम करणाऱ्या, ड्रॉइंग वापरून ड्रॉ करणाऱ्या माणसाला हे समजणं शक्य नाही. किंवा एखादी बिल्डिंग बांधायची आहे, बिल्डिंग मध्ये फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू जर दिलं, तर तो मेशनरी जो असतो, मिस्त्री काम करणारा, तो त्या फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यूचा आधार घेऊन ती बिल्डिंग बांधतो. अशी जर ऑब्जेक्ट दिलं तर त्याला ते बांधता येत नाही. मग सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, हे आयसोमेट्रिकची फिगर आम्हाला कुणाला तरी दाखवण्यासाठी 3 व्ह्यू मध्ये एकाच वेळेस एकाच ऑब्जेक्टवर तिन्ही व्ह्यू दाखवणे, म्हणजे ते ऑब्जेक्ट कसा आहे दाखवणे. पण ह्या तिन्ही व्ह्यूचं एकत्रित केलेलं जे व्ह्यू आहे आयसोमेट्रिक, ह्याला आता आम्हाला 3 व्ह्यू मध्ये सेपरेट केलं. म्हणजे ऑर्थोग्राफिक मध्ये जर ड्रॉ केलं तर ते बिल्डिंग बांधण्यासाठी किंवा ती ते मशीन पार्ट तयार करण्यासाठी आम्हाला ते उपयोगाला येते. आता मी या ठिकाणी काय करतो, पहिल्यांदा एक्स वाय लाईन ड्रॉ करतो. या ठिकाणी एक्स वाय लाईन ड्रॉ करून पहिल्यांदा ही एक्स वाय लाईन ड्रॉ करा. ही आहे एक्स वाय लाईन. आता मी काय करतो, या ठिकाणी हे स्ट्रक्चर पाठच करायचं. हे ड्रॉ करतानाची ही स्टाईल आहे, पुस्तकामध्ये ही स्टाईल दिलेली नाही. काही पुस्तकात बेसिक मुलांना समजावं म्हणून हे द्यायला पाहिजे. आता मी हे जे देतोय ना, तर हे ऍक्च्युली आपल्या हे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सने आम्हाला लक्षात आलंय की मुलांना काढत असताना कसं काढायचं, पुस्तकात हे वापरत नाहीत. मी तुम्हाला हे काढून दाखवल्यानंतर तुम्ही बघा, कुणाही पुस्तकात हे मिळणार नाही तुम्हाला, कुणीही. पहिल्यांदा एक्स वाय लाईन ड्रॉ करा. एक्स वाय लाईन ड्रॉ केल्यानंतर ह्याच्या एक्स वायच्या वर अंदाजे 20 mm किंवा 30 मिलीमीटर, सेंटीमीटर नाही मिलीमीटर वर एक फेंट किंवा मिडियम थिकनेसची लाईन ड्रॉ करा. 20 किंवा 30 तुम्ही म्हणसाल 20च का 30च का 25 नाही चालतं का, चालतंय. जेवढं तुम्ही जास्त घेतलात हे अंतर, तेवढं हे स्प्रेड होणार आहे, मोठे होणार आहे फिगर, जागा जास्त लागणार आहे. का तर ही जागा कमीत कमी 20-25 mm प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ना आम्हाला लक्षात आलेलं आहे की हे कमीत कमी तेवढं ठेवलं तर डायमेन्शन एखादी खाली द्यायची वेळ आली ना तर ती देता येते. आणि हे जर कमी ठेवलं तर तिथं डायमेन्शन देता येते, मग ते डायमेन्शन वर द्यावं लागतं. तुम्हाला एक लक्षात घ्या, ह्या ऑब्जेक्टवर दिलेले जे डायमेन्शन आहेत तेवढे मिनिमम डायमेन्शन ज्या व्ह्यू मध्ये ते दिसतात त्या व्ह्यूला तरी ते दाखवावेच लागतात. म्हणजे कसं, फ्रंट व्ह्यू काढायचं असं तरी लांबी दिसत आहे, ह्याची उंची दिसत आहे, हे 2 डायमेन्शन तुम्हाला दाखवावं लागतं. ह्याचा साईड व्ह्यू तिथे गरज पडणार नाही. पण टॉप व्ह्यू काढत असताना ह्याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू साईड व्ह्यूची लांबी टॉप व्ह्यू मध्ये पाहिजेत आणि साईड व्ह्यू काढत असताना हे 2 डायमेन्शन पाहिजेत. म्हणजे तुम्हाला ऑब्झर्वर दिलेले डायमेन्शन त्या व्ह्यूला, ज्या व्ह्यूला लागतात त्या एलिमेंटला, ऑब्जेक्टच्या एलिमेंटला, प्रत्येक एलिमेंटला दाखवण्यासाठी ते डायमेन्शन गरजेचे असतात. फ्रंट व्ह्यूला लांबी आणि उंची गरजेची असते, टॉप व्ह्यूला लांबी आणि रुंदी गरजेची असते प्रत्येक एलिमेंटची, आणि साइड व्ह्यूला जे आहे ना उंची आणि रुंदी गरजेची असते. आता इथे या ठिकाणी एक्स वाय लाईनच्या वर मी एक अंदाजे 20 mm वर एक फेंट लाईन ड्रॉ करतो. ही फेंट लाईन ड्रॉ केली. आता हे 20 mm, 25 mm, 30 mm तुम्ही लॉजिकली किती घ्या, अंदाजे घेतला तरी काही फरक पडत नाही. पण थोडस मोजून घेतला तर काही फरक पडत नाही, जरी घेतला तर पण एवढं की हे 30 mm च्या आसपास असलं पाहिजे सांगण्यास तात्पर्य. आता ह्याच्या खाली पण एक 25 किंवा 30 mm वर एक फेंट रेफरन्स लाईन, रेफरन्स म्हणण्यापेक्षा हे आता ऍक्च्युली डायमेन्शन लाईन होते, ही लाईन ड्रॉ करा. 2 लाईन ड्रॉ केलात, हे 30 mm अंतर मी घेतलेलं आहे, सगळे धरतो. आता मला काय करायचे बघा, या ऑब्जेक्टला मी फ्रंट डायरेक्शन एक्स डायरेक्शन कडून बघतोय, तर मला दिसणारा ह्या प्लेनचं ABCD चे 2 डायमेन्शन मला दिसत आहेत. कोणते, एक लांबी 100 मिलीमीटर आणि एक उंची 30 मिलीमीटर दिसत आहे. हे डायमेन्शन 50 mm मला फ्रंट व्ह्यू मध्ये दिसणार नाही, दिसू शकत नाही आणि मला त्याची गरज पडणार नाही. आता मग 2 डायमेन्शन कोणते येणार, ह्या लाईनच्या वर इथे एक अंदाजे इथं कुठेतरी एक पॉईंट घ्या. ही मला इकडे राईट हँड साइड लेफ्टला येतो ह्याचा फर्स्ट अँगल मध्ये, तर राईट हँड साइड मला इकडे काढण्यासाठी मी अंदाजे इथून डायमेन्शन घेतो, इथून घेतो आणि इथं मी जे आहे ना ह्याची उंची जी आहे, उंची किती दिलेली आहे 30 mm, इथं व्हर्टिकल उंची इथून ड्रॉ करतो. फेंट लाईन पहिल्यांदा ड्रॉ करा.
उंची 30 घेतलं, 3 सेंटीमीटर किंवा 3 सेंटीमीटर म्हणूच नका, 30 मिलीमीटरच म्हणायचं. हे 30 मिलीमीटर इथे मार्क करा. हे 90 डिग्रीत असलं पाहिजे. तुम्ही ड्राफ्टरचा वापर जर करीत असाल, ड्राफ्टर फिट करा, 0 ऍडजस्ट करा, 0 लाईट हे ड्रॉ केली ना. आता इथं ऑर्थोग्राफिक मध्ये ड्राफ्टर खूप खूप महत्वाचा रोल प्ले करतो. ड्राफ्टर ज्याला वापर करता येत आहे तो ऑर्थोग्राफिकची फिगर फक्त 30 ते 35 मिनिटांमध्ये फिगर होऊन जाते. 30 ते 35 मिनिटांमध्ये विथ लेबलिंग एवढी स्पीड दिली जाते. आणि तुम्ही रोलिंग स्केल वापरत असाल थोडी स्पीड कमी होते. आता मेकॅनिकलच्या विद्यार्थ्याला ड्राफ्टर असते असं गृहीत धरू, सिव्हिलच्या मुलांकडे ड्राफ्टर असते असं गृहीत धरू, आणि या ठिकाणी एक्स वाय लाईन ड्रॉ केल्या तर 30 वर ही लाईन ड्रॉ केली, हे 30 वर खाली ड्रॉ केली, इथून हे व्हर्टिकल डिस्टन्स ह्या पहिला एक एलिमेंट आहे हे 30 मार्क केलं. आता ह्या रेषेला इथून हे जे अंतर आहे 100 मिलीमीटर इथून मार्क केलं. हे 100 आहे, मी इथे लिहिणार नाही तर 30 लिहिणार नाही. इथून ह्या रेषेला ही रेषा पर्टिक्युलर व्हर्टिकल ड्रॉ केली. फेंट लाईन पहिल्यांदा ड्रॉ करा आणि ह्या 30च्या वर इथून एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली. हा झाला आमचा फ्रंट व्ह्यू. इथं मी डायमेन्शन आताच देणार नाही, पुन्हा देतो मी डायमेन्शन. हे 30, हे पण 100 आणि हे. आता मी पुढून बघताना मला दिसते काय बघा, इथं ए दिसतो. आता इथं फ्रंट व्ह्यू ला दाखवत असताना एचा ए डॅश, ए साठी डॅश वापरायचा, स्मॉल ए. आता तुम्ही असं का म्हणाल हे कॅपिटल ए का नाही? फ्रंट व्ह्यू दाखवताना जे कॅपिटल लेटर्स ए बी सी डी ई एफ जी एच आहेत ना त्याच्यासाठी आम्हाला स्मॉल लेटर्स आणि डॅशच्या रूपाने दाखवावे लागतात. हे नियमच आहे, ठरलेला नियम आहे. आणि टॉप व्ह्यू दाखवताना डॅशच्या ऐवजी ए, याचा टॉप व्ह्यू ए होतो. आता हे फ्रंट व्ह्यू मध्ये ए डॅश आला, ऑटोमॅटिकली इथं बी येईल, स्मॉल बी डॅश, इथं सी येईल, सी डॅश, आणि इथं डी येईल, डी डॅश. आता थोडा विचार करा, ह्या फ्रंट व्हर्टिकल प्लेनच्या मागे एक प्लेन आहे बॅक व्हर्टिकल प्लेन. हा बॅक व्हर्टिकल प्लेन कोणता आहे? एच्या मागे ई. आता तो मागे असल्यामुळे ते खाली दाखवायचा. तुम्ही म्हणताल ह्याला वरी जर दाखवली तर काय होतंय सांगतो तुम्हाला मी. एच्या खाली दाखवायचं, कारण ह्याचा अर्थ वाचणारा का असतोय, ए डॅश हा अलीकडे, ए हा अलीकडे आहे, ई हा पलीकडे आहे, हे लॉजिकली लक्षात येते. हे जर तुम्ही वरी घेतला तर ई अलीकडे आहे, ए पलीकडे आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून ए बी. आता ई इथं आलं, ईच्या पलीकडे कोणता आहे? बीच्या पलीकडे बॅकला कोणता आहे? एफ, एफ डॅश. इथं सीच्या पलीकडे जी डॅश आणि एच डॅश. हा झाला आमचा फ्रंट व्ह्यू. एकदा फ्रंट व्ह्यू झाल्यानंतर तुम्ही ह्याला डार्क करू शकता, ह्याला डार्क करू शकता असं. हा ऑब्जेक्ट झाला आमचा, हा फ्रंट व्ह्यू. आता मी काय करतो, ह्या फ्रंट व्ह्यूच्या रिलेटेड आता इकडून बघताना हे फ्रंट व्ह्यू दिसला मला. आता ह्याचा जो टॉप व्ह्यू आहे वरून बघतो मी, आता वरून टॉप व्ह्यू बघताना ह्या लाईनचं हे जे आहे ना इथून परफेक्टली याच ह्याच्यामध्ये हा प्रोजेक्शन लाईन ड्रॉ करायची. ऍक्च्युली ही प्रोजेक्शन लाईन नाही, हे तुम्हाला मागे सांगितलंय. ऍक्च्युली इथून वरचा जो पार्ट असतो ना तो फ्रंट व्ह्यूचा पार्ट असतो, त्या प्लेनचा फ्रंट व्ह्यू असतो. आणि इथून खाल्ला हा टॉप व्ह्यू आहे, बॅक व्हर्टिकल प्लेन, राईट लेफ्टचा जो व्हर्टिकल प्लेन आहे तो इथून स्टार्ट झालेला आहे. आणि तो टॉप लेफ्ट व्हर्टिकल प्लेनची सिंगल लाईन इथे दिसते. हे पाठ करा. आणि ही लाईन कोणती आहे? ही लेफ्ट व्हर्टिकल प्लेनची आहे, ए ई डी एच. बघा इथं ए ई एच डी, लेफ्ट व्हर्टिकल प्लेन आहे पण सिंगल लाईनच्या रूपात दिसतो इथं. आता ह्याच्या इथून प्रोजेक्शन लाईन ड्रॉ करा. इथं थोडासा गॅप ठेवायचा, हे पाठच करायचा होता, थोडा टच करायचा नाही, गॅप ठेवायचा. आणि इथून देखील हे थोडस गॅप ठेवून खाली यायचं. हे कन्स्ट्रक्शन लाईन असते. हे प्रोजेक्शन लाईन बिलकुल प्रोजेक्टर नाही, प्रोजेक्शन लाईन म्हणा. प्रोजेक्शन लाईन बिलकुल थिन 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 ठेवायची. हे तुम्हाला दिसली तरी चालतंय. हे डार्क केलात ना, ऑब्जेक्ट आमचा डार्क पाहिजे, ऑब्जेक्टची लाईन डार्क पाहिजे. हे जर लाईन डार्क झाली तर ऑब्जेक्टचा शो मार्क खातो. म्हणजे तुम्हाला ही लाईन्स फेड, हे रेफरन्स साठी आम्हाला खाली आणण्यासाठी ह्याच्यामध्ये ह्या प्लेनच्या व्हर्टिकल बरोबर आला, ह्या प्लेनच्या व्हर्टिकल बरोबर खाली आणण्यासाठी आम्हाला ती लाईन पाहिजे. आता आम्ही खाली आलो, ही 100च आहे. आता हे जर पॅरलल नसते, चुकली जरा तरी 100 पेक्षा वाढू शकते. म्हणजे ह्या रेषेला हे बरोबर, ह्या रेषेला बरोबर एक्सटेंड केल्यानंतर हे आलं. इथं 2 आरो जर दाखवलात तुम्ही खूप छान होईल. आरो इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ वर्क. काय सांगतो आरो? आरो हा काय सांगतो? पहिल्यांदा आम्ही फ्रंट व्ह्यू काढलेला आहे आणि त्या फ्रंट व्ह्यूचा रेफरन्स घेऊन त्याची लांबी जसच्या तशी आम्ही टॉप व्ह्यू मध्ये घेतलेली आहे. तर आम्ही इकडून वरून खाली आलो. एक आरो दाखवला चालेल, 2 दाखवलं तर खूप छान होईल, जागा असेल तर, नसेल तर काही गरज नाही. आता इथं 2 आरो दाखवल्यात, तुम्ही खाली आलात. आता इथे तुम्हाला डायमेन्शन आताच दाखवायचे नाही, पुन्हा दाखवू आपण डायमेन्शनच्या लाईन कसं दाखवायच्या. आता आम्ही खाली आलो. आता बघा वरून बघताना टॉप झेड ऍक्सिस कडून तुम्हाला टॉप व्ह्यू दिसतंय ना, ह्याचे लांबी 100 आहे आणि रुंदी 50 आहे. इथून तुम्हाला हे 50 रुंदी जेवढी आहे तेवढी घ्यावं लागेल. इथून 50 घ्यावं लागेल. ड्राफ्टर असेल तर एकच मार्क केलात ना, दुसरं मार्क करायची डायरेक्टली गरजच नाही, त्या लाईनलाच पॅरलल रेषा अशी येते. हे 50 आहे.
आता इथं हे झालं टॉप व्ह्यू. आता थोडस विचार करा वरून बघताना आम्हाला, आता ह्या टॉप व्ह्यूला वरून बघतोय मी, तर ई हा बॅक व्हर्टिकल फेस आहे. बॅक व्हर्टिकल फेस एक्स वायच्या जवळ असतो आणि फ्रंट व्हर्टिकल फेस हा एक्स वाय पासून दूर जातो. आणि इथं सांगा बरं, बॉटम व्हर्टिकल हॉरिझॉन्टल फेस, हे बॉटम हॉरिझॉन्टल फेस एक्स वाय ला जवळ येतो का, तर तो एचपी ला जवळ आहे. बॉटम हॉरिझॉन्टल फेस हा एचपी ला जवळ आहे, हा एचपी ला जवळ आहे म्हणजे एक्स वाय ला जवळ आहे. आणि टॉप हॉरिझॉन्टल फेस जो आहे, टॉप हॉरिझॉन्टल प्लेन, तो एक्स वाय पासून दूर गेलेला असतो. हे पुन्हा नंतर मी थोडं सांगतो मला. आता हे टॉप व्ह्यू ड्रॉ केला तर ह्याला थोडं आता नावं द्यायची. हे जी पॉइंट आहे हे ई डॅश नाही, ई. आता इकडं आहे एफ, इकडं आहे सी, हा सॉरी सी नाही एफ, बी, सीच्या ऐवजी तर बी, आणि हा आहे ए. हे टॉप हॉरिझॉन्टल प्लेन जो आहे, टॉप हॉरिझॉन्टल प्लेनची नेमिंग आहे ई एफ बी ए. आता त्याच्या खाली पण पॉइंट आहेत. आता ईच्या खाली कोण आहे, एच आहे. ईच्या खाली एच, एफच्या खाली जी, बीच्या खाली सी, आणि एच्या खाली डी. वरून बघताना तुम्ही हा जो टॉप वरून बघताना तुम्हाला पहिल्यांदा ई एफ बी आणि ए दिसतील. ईच्या खाली एच दिसेल, एफच्या खाली जी असेल, बीच्या खाली सी आणि एच्या खाली डी असेल. हा टॉप व्ह्यू आता मी डार्क करतो. रे ड्रॉ करून तुम्हाला त्याचं एकदा नॉलेज आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच डार्क केलं तरी काही फरक पडला. आता हा झाला टॉप व्ह्यू. आता विचार करायची गोष्ट आहे, फ्रंट व्ह्यू ड्रॉ केलो आम्ही, ह्याची लांबी 100 आणि उंची 30 आहे. टॉप व्ह्यू ड्रॉ केला, ह्याची लांबी 100 ला 100 आहे आणि ह्याची विड्थ जी आहे ही 50 आहे. आता इथे मी डायमेन्शन आता आणखी थोडं मी पुढे गेल्यानंतर देणार आहे. हे फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू झाला. आता साइड व्ह्यू तुम्हाला लेफ्ट हँड साइड व्ह्यू, राईट हँड साइड व्ह्यू हा लेफ्टला येतो म्हणजे इकडे येतो, आणि लेफ्ट हँड साइड व्ह्यू तिकडे पलीकडे जातो. तर मी पहिल्यांदा काय करतो, इथून एक सुटेबल अंतर 30-40 mm चं अंतर ठेवतो. किती जवळ बी घेतलं तर काही फरक, पण आता इथे मला जागा नसल्यामुळं. पण मी काय करतो, हे 30 mm अंतर आहे आणि असं व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो. ही परपेंडिक्युलर टू एक्स वाय आहे आणि ह्याला नाव आहे एक वेगळं. ही लाईन नाही, हे आहे X2Y2. तर X2Y2 काय आहे, ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन परपेंडिक्युलर टू व्हर्टिकल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेन, हा इमॅजिनरी प्लेन आहे. हा X2Y2 ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन आहे, ज्याच्या पलीकडे तुम्हाला इकडे आता साइड व्ह्यू काढायची आहे. इकडून तुम्ही आता वाय डायरेक्शन मधून तुम्ही आता बघताय. वाय डायरेक्शन, आता ही वाय डायरेक्शन आहे, ही वाय डायरेक्शन. इकडून बघताना तुम्हाला हा प्लेन दिसेल आणि हा ह्याच्या मागे येईल. आता का करायचे, फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू काढल्यानंतर इथं मी परत का करतो, आता डायमेन्शन दिल्याशिवाय पर्याय नाही. एक्सटेन्शन लाईन, ही एक्सटेन्शन लाईन आहे, ही टच करायची नाही. आणि ह्या ऑब्जेक्ट लाईनच्या वर पहिलं डायमेन्शन 10 mm वर काढायचं. दुसरं काढायच्या वेळेला तर त्याच्या पलीकडे 10 mm काढायचं. तिसरं आणि डायमेन्शन काढायचं असतं त्याच्या पलीकडे 10 द्यायचं. हे रूलच आहे. ह्याला जवळ 3 mm, 5 mm, 2 mm लाईन ड्रॉ केलात ना ते शो देत नाही. 10 mm बाहेर. इथून आता ह्या लाईनला एक फेंट लाईन ड्रॉ केलो, आता ही आहे एक्सटेन्शन लाईन, ही डायमेन्शन लाईन. आता तुम्हाला डायमेन्शन जे आहेत ना, इथं 100 mm डायमेन्शन, तुम्हाला 100 mm लिहायची गरज नाही. ऑल डायमेन्शन आर इन mm आपल्या नेम प्लेटवर खाली असतंय. ऑल डायमेन्शन आणि mm म्हणजे तुम्ही शीटवर काढलेले सर्व डायमेन्शन mm मध्ये आहेत, सेंटीमीटर मध्ये नाही, मीटर मध्ये नाही. आता 100 mm ही लाईन किती mm वर आहे, 10 mm अंदाजे. परफेक्ट असं काही नाही, 9 घेतलं तरी काही फरक पडणार, 11 घेतलं तरी फरक पडणार, पण 5 आणि 6 mm घेतला तर खूप जवळ होईल, शो मार्क खातो. पुस्तकात तुम्ही बघा, पुस्तकात किती शानदार काढलेलं आहे. हे जेवढं डायमेन्शन बाहेर आहे. आता मी काय करतो, इकडल्या बाजूला ह्या लाईनला इथून एक्सटेंड करतो, ह्या लाईनला इथून एक्सटेंड करतो. ही एक्सटेन्शन लाईन आहे, ही पॅरलल टू टॉप आणि बॉटम, आणि ह्याला इथून 10 mm वर अशी एक लाईन ड्रॉ करतो. आणि ही आहे आमची उंचीची डायमेन्शन. याला असं एल इथं तुम्हाला समजण्यासाठी लिहितो, हे असं लिहायची गरज नाही. ओनली 100 एल इक्वल टू 100 आहे. आता इथे काय करतो मी, एच उंची जी आहे, उंची बरोबर 30 mm दाखवतो, हे तुम्हाला समजण्यासाठी. हे गरज नाही, पुन्हा पुढच्या प्रॉब्लेम मध्ये दाखवायची गरज नाही. उंची 30 आहे. फ्रंट व्ह्यू इथं तुम्हाला एक फ्रंट व्ह्यू असं 5 mm किंवा 7 mm च्या किंवा 10 mm खूप मोठा होईल, 8 mm च्या ह्याच्यामध्ये फॉन्ट मध्ये फ्रंट व्ह्यू असं दाखवायचं असतं. फ्रंट व्ह्यू
हे दाखवायचं असतं, ब्लॉक वगैरे करायची गरज नाही, पुस्तकात केलेलं आहे. फ्रंट व्ह्यू दाखवायचं, हे फ्रंट व्ह्यू झाला, हा आहे फ्रंट व्ह्यू. आता इथं आता टॉप व्ह्यू लिहिताना तुम्हाला आता फ्रंट व्ह्यू मध्ये 2 डायमेन्शन कोणकोणते आहेत हो का, लांबी एक आहे, उंची एक. आता टॉप व्ह्यूला कोणते 2 डायमेन्शन असतील, मी इथं आता बाहेर दाखवतो, इथे वरी बी दाखवता येत तुम्हाला, याला इथे खाली बी दाखवता आलं असतं, पण मी हे बाहेरून दाखवतो. तुम्ही एक्सटेन्शन लाईन इथून 10 mm वर फेंट लाईन, मिडियम थिकनेसची थिन लाईन म्हणा फेंटच्या ऐवजी, आणि हे आहे 100 mm. आणि इकडंच मी का करतो, हे विट टाकतो, हे इथं गॅप, हे लाईन आणि हे 10 mm वर, हे जसं आहे बरोबर त्याच डायमेन्शन वर आम्ही इथं विड्थ दाखवतो. बी इक्वल टू बी किंवा डब्ल्यू, विड्थ इक्वल टू 50 mm आणि हे एल इक्वल टू 100 mm. आता थोडं विचार करा, फ्रंट व्ह्यू झाला, टॉप व्ह्यू झाला. आता मी काय करतो, एक वर्टिकल लाईन जे ड्रॉ केलेली आहे x2y2, हा ऑक्झिलरी वर्टिकल प्लेन आहे. कशासाठी, साइड व्ह्यूला दाखवण्यासाठी. इथून किती अंतर घ्यायचं, 25, 30, 40 mm वर जायचं, जास्त जेवढं घटलं तेवढं पलीकडे जाते. आता इथून काय करायचं बघा, फ्रंट व्ह्यू कडून मला उंची मिळणार आहे. फ्रंट व्ह्यू कडून या ठिकाणून ही एक्सटेन्शन लाईन अशी एक्सटेंड करा, ही लाईन एक्सटेंड करा, केलात. आता टॉप व्ह्यू कडून या ठिकाणी थोडा गॅप मारायचा, ही लाईन ड्रॉ करा आणि इथे येऊन थांबा. हे x2y2 आणि हे x1y1 इथून का करायचं, 45 डिग्री मध्ये लाईन ड्रॉ करायची. आता हे अँगल 45 किंवा हा 45, या ठिकाणी हे जे डिस्टन्स टॉप व्ह्यूचं आहे, इकडे जाताना ट्रान्सफर करताना 3 मेथड असतात. एक आहे 45 डिग्रीची लाईन ड्रॉ करून, दुसरं आहे आर्क मेथड. हे डिस्टन्स ओ धरायच्याला, ओ म्हणायच्याला, ह्या ओ आणि इथलं अंतर घ्या आणि आर्क ड्रॉ करा. आर्क ड्रॉ करून तुम्ही असं जाऊ शकता, किंवा डायरेक्टली ह्याला 45 डिग्रीची लाईन ड्रॉ देखील केली प्रकारे. हे 45 आणि हे 45, हे 45 आहे, 90 आहे, 45, हे देखील 45. कोणत्या मेथडनं जाणार, तिन्ही मेथड सोप्या आहेत, काही अवघड नाही. मी तर म्हणतो 45 ची लाईन ड्रॉ करा, हे अँगल आहे 45 डिग्री. तिन्ही मेथड एकदाच दिल्यामुळे काही कन्फ्युज वाटलं नाही ना, काही हरकत नाही. कसं जायचं, इथून तुम्ही बघा, हे इथून आर्क मारून जरी गेलात आणि तुम्ही इथून असं जरी गेलात, आता हे 45 ची लाईन आणि हे 45 ची लाईन, तिन्ही. आता आम्ही काय करतो, फक्त याच मेथडला जातो. ही मेथड देखील वापरतो, की पुस्तकात आहे, हे आर्कची मेथड आहे. आता मी इथं ते करणार नाही. आता हे एक लाईन इथं आली, बाण दाखवला, इथं बाण दाखवला, आरो, इथं ही रेषा घ्या. तर थोडं तुम्हाला कन्फ्युजन झालेलं वाटलं आहे मला, हे आरो दाखवा, हे आरो दाखवा आणि इथं वर या, आरो, आणि हे वर या, वर या. इथं गडबड का झाली, इथं थोडं हे थोडं इरेज करतो मी. पहिल्यांदा एकच मेथड दाखवतो. हे 45 ची लाईन, ही लाईन जर थोडा वेळ अँगल चुकला की हे, हा अँगल खूप महत्वाचा आहे. ही रेषा अशी घ्या, ही रेषा अशी घ्या आणि हे वर घ्या. पुढच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ते तिन्ही मेथड कशा येतात ते दाखवतो. या ठिकाणीच दाखवताना तुम्हालाही कन्फ्युजन आहे. इथून ही रेषा, ही रेषा, हे बाण, हे आरो, हे आरो, हे आरो, साइड व्ह्यूचा हा एक आरो, हा दुसरा आरो. इथं मिळाला आम्हाला साइड व्ह्यू, हा 11 डार्क. इथं तुम्हाला हे गॅप ठेवून आम्हाला डायमेन्शन दाखवायचे, म्हणून ही रेषा अशीच ठेवतो मी. आता मी काय केलं, फ्रंट व्ह्यू कडून उंचीच्या 2 रेषा मारल्या, हे क्रिटिकल पॉईंट म्हणतात त्याला, हे क्रिटिकल आणि हे क्रिटिकल पॉईंट आहे, इथून रेषा मारल्या पॅरलल. टॉप व्ह्यू कडून हे क्रिटिकल पॉईंट आहे, इथून इकडे आलो मी, इथं वर गेलो, इथून इकडं इथपर्यंत आलो, वर गेलो. आता हे जेवढं आहे 50, हे तेवढं 50च येते, कमी जास्ती होत नाही. हे अँगल जर चुकला, कमी झाला,
हे अँगल जर समजा इकडला 45 ऐवजी 40 झाला, का होईल? हे कम होईल का जास्त होईल? जास्त होईल. आणि हे अँगल जर समजा कमी झाला, हे इकडे आलं, तर हे जास्त होईल. हे 50 ऐवजी 60 होईल. समजून घ्यायचं 50 ऐवजी हे 52 झालं, 50 ऐवजी समजायचे की अँगल थोडासा 1 डिग्रीने चेंज झाला. 50ला 50च पाहिजे. आणि हे असंच प्रोसिजर आहे. फ्रंट व्ह्यू कडून उंची मिळाली, टॉप व्ह्यू कडून विड्थ मिळाली, इथं आलो आम्ही साइड व्ह्यू काढला. त्याला नेमिंग करायची आहे. हे जे नेमिंग आहे, तुम्ही ह्या राईट साइडने बघताना तुम्हाला पहिल्यांदा BFGC दिसतो. आता इथं बघा, ह्याच्यावरून तुम्ही नुसतं हे पॉइंट घेऊन देखील इकडे येऊ शकता. इथं हे पॉइंट काढू शकता. आता ह्याला जवळचा पॉइंट कोणता आहे तो बघा, B आहे इथं, आणि B डॅश आहे इथं, B आहे इथं. या बीच्या मार्गाने या इथं, ह्या बीच्या मार्गाने या इथं, या इथं B मिळाला तुम्हाला. B डबल डॅश न दाखवा. आता बीच्या नंतर तुम्हाला दाखवायच्या F कुठं आहे? वरी. F इथं आहे. या F इथं आला. D F डबल डॅश. आता C इथून या इकडं, आणि C कुठं आहे? इथं आहे. या सीच्या मार्गाने, या सी तिथे मिळणार नाही, इकडे मिळाल. या इकडं, इथं मिळाला C डबल डॅश. आता G आणि G डॅश आणि G, या G इथून हे G येतात, इथे या G डबल डॅश. मी पहिल्यांदा हेच साईड का घेतलं सांगतोय का? मला राईटचा साईड पहिल्यांदा काढायचा होता आणि त्याच्या खाली मला इकडला काढायचा होता. म्हणून मी पहिल्यांदा B डॅश, F डॅश, G डॅश, C डॅश. बघा आता B डबल डॅश, F डबल डॅश, G डबल डॅश, C डबल डॅश. इकडून बघतानाचा हा व्ह्यू काढला मी. का कसं काढला? इकडून बघून काढलो का नाही? ह्याचा रेफरन्स घेऊन काढला. आता मी काय करतो बघा, इकडला लेफ्ट व्हर्टिकल फेस घेतो. A डॅश, E डॅश, D डॅश, H डॅश. A डॅश घ्या. A डॅश आणि इथे हे कुठं आहे? इथं आहे. हे A डॅश इथं तर मिळाली, तिथं तर मिळाली, पण इकडून गेल्यानंतर मला इकडे मिळाले, म्हणजे हे A डबल डॅश ह्याच्या खाली मिळाला. एच्या नंतर E कुठं? E इथं आहे. या इकडं इथं आला. इथं E डबल डॅश. आता खाली D डॅश, आणि D कुठं? इथं आहे. ह्याला इकडे घेऊन या इथं येईल, इकडे जाईल D डबल डॅश, आणि शेवटी H आणि H डॅश. या इथपर्यंत इथं H डबल डॅश. आता हा झाला साइड व्ह्यू. B डॅश, F डॅश, G डॅश आणि C डॅश, हे डबल डॅश. हे साइड व्ह्यू, राईट हँड साइड होतो. E डॅश, डबल डॅश, E डबल डॅश, H डबल डॅश, D डबल डॅश. हा लेफ्ट हँड साइड होतो. त्याचे सारे पॉइंट्स खाली दाखवले. हा आहे राईट हँड. आता इथं Y इथं काढलं होतं, इथं Y काढतो. हे राईट हँड साइड व्ह्यू, RHSV. आता हे किती आता डायमेन्शन कुठे देऊ? मी इथं खाली देऊ, कोणी द्यायला इथं जागा नाही, इथं खाली येतो या ठिकाणी. इथं डायमेन्शन का? तर साइड व्ह्यूला मला 2 डायमेन्शन तर कमीत कमी लागतात. हे आहे 50, आणि ह्याची उंची आहे इकडं. ह्याची उंची मला इथं दाखवावं लागेल. H बरोबर 30 आणि हे B बरोबर 50. हे डायमेन्शन दाखवलं. ऍक्च्युली हे नाही दाखवलं असतं, ह्याला वरी दाखवलं असतं मी. इथं जागा नसल्यामुळे नाविलाज आहे. आता राईट हँड साइड इथे काढलं होतं, लेफ्ट हँड मला तिकडे काढायची. आता मी काय करणार बघा, या ठिकाणी आता हे 2 डायमेन्शन असं लिहिल्यामुळं मी हे असं नाही लिहित, आता कमी करतो, का तर मला इथे जागा पाहिजे. नाहीतर मग मला इथून घ्यावं लागेल. ह्याच्या बाहेरच जायचं असेल मला, तर ह्याच्या खूप पलीकडे जावं लागेल. इथे करणार नाही, हे कट करणार मी, हे कट करणार. इथं 30 आणि इथं 50 लिहिणार असं डायरेक्टली, आणि इथून मी रेषा ड्रॉ करणार. आता ह्या रेषेला काय नाव आहे? ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन नंबर 2, X1 आणि XY1. हा ऑक्झिलरी, ह्याला नाव आहे ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन 1 नंबरचा. ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन नंबर 2, AVP 2, हा 1 आहे. आता इथं विचार करा, याचा लेफ्ट हँड साइड ज्यावेळेस तुम्ही इकडून बघा, हे दिसत नाही, दिसला गेले, तिकडून बघताना वेरिएशन आहे सारं. AEHD तिकडून तुम्ही बघत आहात, असं पलीकडे गेलात आणि तिकडून बघताय असं ग्रेट धरून, ते साइड व्ह्यू कसा दिसत असेल तर तुम्हाला ह्या फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूचा आधार घेऊन साइड व्ह्यू काढायचा आहे. मी काय करणार? रेषा एक्सटेंड. आता इथं O2 घ्या. हे O1 होता, इथं O2 घ्या. कधी कधी मुलं गडबड करतात. X आणि XY आणि X1 Y1 ला जिथं क्रॉस झालेला ते पॉईंट महत्वाचा आहे आपल्याला.
हे तुम्ही घेत नाही. इथून कधी कधी मुलं इथे घेतात गडबड करून, या ठिकाणी कुठतरी. तर इथून 45 डिग्रीची लाईन ड्रॉ करा. हे अँगल आहे 45. आता काय करायचं, ह्याला एक्सटेंड करा, ह्याला एक्सटेंड करा, ह्याला एक्सटेंड वर घ्या, त्याला वर घ्या, आणि वर घेतलात तर इथं तुम्हाला हे कोणता व्ह्यू आहे, LHSV. आता हे लिहिणे तुम्हाला करायचे आहे. आरो 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 असा आरो दाखवायचा. आरो दाखवलात की समजून घेणार की ह्या मुलानं खूप समजून उमजून केलेला आहे. हा आहे आमचा लेफ्ट हँड साइड. हे असेल 50. इथं मी 50 दाखवतो. इथं खाली दाखवायचं नसते, खरं तर वरी दाखवायचं असतं डायमेन्शन. आणि इथं मी या ठिकाणी डायमेन्शन दाखवतो 30 उंची. हे बाण, हे बाण, हे खाली दाखवायचं नाही. आता इथं हे जागा नसल्यामुळे आम्हाला हे वरी दाखवायची वेळ आली. किंवा ह्याला मी असं करतो, इथे लिहू का, हे लिहायचं नसते, ऍक्च्युली इथंच लिहायचं असते. हे फ्रंट व्ह्यू तुम्हाला समजावं म्हणून. हे टीव्ही, हे RHSV आणि हे LHSV. हे समजलं असं तुम्हाला मी ग्रह धरतो. आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगतोय का ह्याचा प्लेन कोणता आहे. हा जो प्लेन आहे हा कोणता प्लेन आहे, टॉप हॉरिझॉन्टल प्लेन. हा कोणता आहे, बॉटम हॉरिझॉन्टल प्लेन. कोणी सांगाल का, अरे आता हे कोणतं आहे, हा लेफ्ट राईट, लेफ्ट व्हर्टिकल प्लेन, राईट व्हर्टिकल प्लेन. आता कोणी सांगाल का हा कोणता प्लेन आहे. हे कशासाठी सांगतोय तुम्हाला समजावून सांगतोय. हे बॅक व्हर्टिकल प्लेन आहे, बरोबर आहे. हा 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 कोणता, फ्रंट व्हर्टिकल प्लेन. हा राईट व्हर्टिकल प्लेन, लेफ्ट व्हर्टिकल प्लेन. कोणी सांगाल का इथे या ठिकाणी ह्याच्याच फक्त सांगायचे आहे. हे थोडस जरा सांगायचं तयार ठेवा. हा कोणता आहे, हा प्लेन टॉप हॉरिझॉन्टल प्लेन, बॉटम हॉरिझॉन्टल प्लेन. हे हा प्लेन लेफ्टचा का राईटचा, हा प्लेन साइड मध्ये बघताना हा आहे फ्रंट व्हर्टिकल प्लेन. आणि हे बॅक व्हर्टिकल प्लेन आहे. हा बॅक साइडचा आहे, हा फ्रंट साइडचा. इथं हा बॅक साइडचा आहे, हा फ्रंट साइडचा आहे. बघा फ्रंट साइडचा दूर जातो, म्हणजे बॅक व्हर्टिकल प्लेन हा आहे आणि हा आहे. ते जवळ आहे त्या समाजांच्या. बॅक व्हर्टिकल म्हणजे इकडला. आणि इथं हा फ्रंट व्हर्टिकल प्लेन आहे, तो फ्रंट व्हर्टिकल प्लेन आहे, ते दूर गेले. आता इथं हे फ्रंट व्हर्टिकल प्लेन आहे. फ्रंट व्हर्टिकल दूर XY पासून दूर होता, दूरच गेला. बॅक व्हर्टिकल प्लेन XY ला जवळ होता, जवळच गेला. आता या ठिकाणी हॉरिझॉन्टल, टॉप हॉरिझॉन्टल, बॉटम हॉरिझॉन्टलचा प्रश्नच नाही. टॉप हॉरिझॉन्टल, बॉटम हॉरिझॉन्टल फ्रंट व्ह्यू मध्ये टॉप व्ह्यू मध्ये दिसतात. हे फ्रंट हॉरिझॉन्टल प्लेन आहे, हा पूर्ण दिसतो. आणि हा बॉटम हॉरिझॉन्टल प्लेन आहे, पूर्ण दिसते, तो खाली आहे. या ठिकाणी ही जर फिगर तुम्हाला समजली असेल तर जवळपास 30 ते 35 मिनिट झालेत. ह्याला एकदा दोनदा तीनदा बघा. ह्याची जी नेमिंग केलेली आहे तुम्हाला थोडस गडबड वाटेल, ते राईटअप करा सेपरेटली. हे THP काय आहे, RVP काय, राईट व्हर्टिकल प्लेन आहे, लेफ्ट व्हर्टिकल प्लेन आहे, बॉटम हॉरिझॉन्टल प्लेन आहे. आता बघा फ्रंट व्ह्यू मध्ये टॉप बॉटम लेफ्ट राईट, आणि टॉप व्ह्यू मध्ये बॅक फ्रंट लेफ्ट राईट लाईन होतात. बॅक फ्रंट लाईन झाल्या, लेफ्ट राईट लाईन झाल्या. आणि साइड मध्ये कुणी सांगाल, हा साइड मध्ये टॉप बॉटम लाईन झाल्या, आणि फ्रंट हे बॅक आणि हे फ्रंट लाईन झाल्या. बघा टॉप बॉटम लाईन झाल्या, हे बॅक आणि फ्रंट लाईन झाल्या. मग सांगा फ्रंट व्ह्यू मध्ये फक्त फ्रंट व्हर्टिकल आणि बॉटम बॅक व्हर्टिकल प्लेन दिसतात, म्हणजे तेवढेच ओरिजिनल दिसतात. आणि टॉप व्ह्यू मध्ये टॉप आणि बॉटमचे हॉरिझॉन्टल प्लेन दिसतात. एक दिसत नाही, एक दिसतो. आणि साइड व्ह्यू मध्ये लेफ्ट व्हर्टिकल किंवा राईट व्हर्टिकल, हे लेफ्ट व्हर्टिकल इकडला व्ह्यू तिकडे जातो, तिकडला व्ह्यू इकडे येतो. फर्स्ट अँगलची स्पेशालिटी आहे, हे पाठच करायचं. फर्स्ट अँगल मध्ये लेफ्ट हँड साइड राईटला जातो, राईट हँड साइड लेफ्टला येतो, लेफ्ट हँड साइड राईटला जातो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. थर्ड अँगल मध्ये त्याच्या विरुद्ध असते, लेफ्टचा लेफ्टला, राईटचा राईटला. ते एक प्रॉब्लेम का दुसरा आपण बघूया. हे सारं तुम्हाला समजल्या गरज होतो. आणि ही क्लिप एकदा दोनदा बघा, तीनदा बघा. हे जर बेसिक कन्सेप्ट जमले समजले तर मी ह्याच्यामध्येच ऍडिशन करणार आहे. ह्याच्यामध्ये समजा उदाहरण सांगतो तुम्हाला मी. इथे एक होल आहे व्हर्टिकल हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये, सर्क्युलर होल आहे 10 mm डायमीटरचं, व्हर्टिकल ड्रिल मारलेला आहे. तुम्हाला टॉप व्ह्यू मध्ये सर्कल दिसेल, फ्रंट व्ह्यू मध्ये 2 डॉटेड लाईन दिसतील, साइड व्ह्यू मध्ये पण ह्याच्याच करस्पॉन्डिंगली डॉटेड लाईन दिसतात.
हे ऑर्थोग्राफिक बघितलेलं आहे आपण. हे आपण पुढच्या प्रॉब्लेम मध्ये बघूया. आज एवढंच. तुम्ही ही क्लिप एकदा दोनदा बघा आणि जास्तीत जास्त आपल्या मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना पाठवा. फर्स्ट इयर मेकॅनिकलचे साऱ्या कॉलेजच्या त्या मुलांना. युट्यूब चॅनल माझा आहे तानाजीराव दाडगे युट्यूब चॅनल. त्या चॅनलने माझा नंबर आहे 8788261053 आणि आपला हा टॉपिक आहे सेक्शनल ऑर्थोग्राफिकचा बेस. ऑर्थोग्राफिक व्ह्यूज आपण बघत आहोत. सेक्शनल ऑर्थोग्राफिक अजून सुरू झालेलं नाही. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस ह्याला कट करू आपण, कट केल्यानंतर ते सेक्शन कसे दिसते ते सेक्शनल ऑर्थोग्राफिक एक 2-3 प्रॉब्लेम ह्याचे घेतल्यानंतर मी तुम्हाला हे सांगणार आहे. किंवा ह्याच प्रॉब्लेमला उद्यापासून आपण पॅरलल मध्ये सेक्शनल ऑर्थोग्राफिक पण चालवणार आहोत. माझी स्पीड थोडीशी जास्त झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही ही माझी क्लिप शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्या मेकॅनिकलच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही क्लिप शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगा की आपले प्राध्यापक तानाजीराव दाडगे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे सबस्क्रिप्शन हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही बघितलात ही क्लिप शेवटपर्यंत. आणि एवढंच सांगतो, मी चॅलेंज सांगतो मित्र, आपण ग्राफिक्स मध्ये जे आहे ना आउट ऑफ मार्क मिळू शकतात. तुम्हाला थोडीशी सुरुवातीपासून थोडीशी प्रॅक्टिस करावी लागते. ज्याला ड्रॉइंग ड्रॉ करता येते तो पास होतो. आणि तुम्ही सर्वांनी ही क्लिप सर्वांनी मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावी. त्याबद्दल मी सर्वांना मी हे आवाहन करतो आणि या ठिकाणी माझी ही क्लिप संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.